नमस्कार मंडळी, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे कारण आज बऱ्याच दिवसांनी आम्ही कॉलेजच्या मैत्रिणी एकत्र भेटलो आहोत. कॉलेजमध्ये असताना रोज भेटायचो, पण आत्ता प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात बिझी झाल्यामुळे अशी सगळ्यांचीच भेट होणं म्हणजे खरंच एक छोटंसं सेलिब्रेशनच आहे. तर आज आम्ही भेटलो ओरियन मॉलमध्ये. मी, वैष्णवी आणि दीक्षा आधीच आलो होतो. जिनीला थोडा उशीर होणार होता म्हणून तोपर्यंत आमच्या गप्पा सुरू होत्या आणि अर्थातच आमच्या तिघींच्याही मुलींना आपली मस्ती सुरू केली होती. पर्णवी आणि प्रावीने कार राईड करायला घेतली. कियाला मात्र ट्रेनमध्ये बसायचं होतं म्हणून मग किया आणि दीक्षा टॉय ट्रेनमध्ये बसल्या. जिनी येईपर्यंत मुलींना थोडा अजून टाईमपास करून द्यावा म्हणून आम्ही त्यांना टाईम झोनमध्ये घेऊन गेलो. गेम खेळताना मुलींची जी मस्ती सुरू होती ना, त्यांना खरंच खूप मजा आली होती. त्यांचा उत्साह बघून आम्हालाही आमचं बालपण आठवलं. इतकी मस्ती केल्यानंतर आता सगळ्यांनाच भूक लागली होती म्हणून मग आम्ही गेलो मॅकडॉनल्ड्समध्ये. आणि जिनी अजून आली नव्हती म्हणून आम्ही तिची वाट बघत थोडा वेळ तिथंच थांबलो. शेवटी जिनी आली आणि ती येताना आमच्या मुलींसाठी गिफ्ट घेऊन आली होती. गिफ्ट पाहिल्यावर मुलींचा आनंद तर बघण्यासारखाच होता. छोटंसं गिफ्ट असलं तरी मुलींसाठी छोट्या गोष्टी किती मोठा आनंद देतात ना. आणि त्यानंतर बिल भरायची वेळ आली. मी म्हटलं मी बिल भरते, पण या दोघींनी मला काउंटरवरून अक्षरशः हकलून दिलं. म्हणाले तू काही बिल भरायचं नाही. शेवटी मग आम्ही सगळ्या निवांतपणे खाऊन गप्पा मारत बसलो. त्यानंतर आमचा पुढचा प्लॅन होता वैष्णवीच्या फार्म हाऊसला जाण्याचा. शहराच्या गर्दीतून थोडं बाहेर पडल्यावर फार्म हाऊसचं वातावरण खूप छान वाटत होतं. मैत्रिणी एकत्र असल्यामुळे गप्पा आणि जुन्या आठवणी सगळंच सुरूच होतं. पण आमची एक मैत्रीण दीपिका आज आमच्यासोबत येऊ शकली नाही कारण तिची मुलगी आदिरा आजारी होती. मग आम्ही ठरवलं आपणच दीपिकाच्या घरी जाऊन येऊया. मग फार्म हाऊसवरून आम्ही थेट दीपिकाच्या घरी गेलो आणि विशेष म्हणजे तिला काहीही न सांगता अचानक गेलो आणि तिला भेटलो. आदिराची विचारपूस केली, थोडा वेळ तिच्यासोबत गप्पा मारल्या. असे दिवस आयुष्यात पुन्हा पुन्हा यावेत असंच वाटतं. तर मंडळी, भेटूया पुढच्या अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.